मित्रो, आपण कवठेमहांकाळ तालुक्यातील वाघोली वड या परिसरामध्ये आहोत. ह्या ठिकाणाला वाघोली वड हे नाव पडण्याचं मुख्य कारण जे आहे ते इथं अतिशय विस्तीर्ण अशा प्रकारचं वडाचं झाड आहे. आपण बघू शकतो की इथं राजश्री कदम प्रतिष्ठाननं लोकांना बसण्यासाठी बाकड्यांची सोय केलेली आहे. त्याचबरोबर त्या वडाची सावली आणि अतिशय विस्तीर्ण अशा प्रकारचा हा वड आहे. वडाच्या चारी बाजूने देखील बसण्यासाठी कट्टा आहे. या परिसराचं फरशीकरण केलेलं आहे. मागच्या बाजूला आमदार फंडातून बांधलेलं निवारा शेड वाघोलीचं आहे. आणि माझ्या आजूबाजूला आपण जर सहज नजर टाकली तर कवठेमहांकाळ तालुक्यातला हा जो परिसर आहे, हा परिसर पवनचक्क्यांनी वेढलेला असा प्रकारचा परिसर आहे. आणि ह्या वाघोली वडाच्या भव्यतेमुळे ऐन उन्हाळ्यामध्ये लोकांना बसण्याचं एक निवाऱ्याचं ठिकाण अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. पुढे बघितलं तर आपण सगळीकडे पवनचक्क्या असलेल्या आपल्याला दिसतील. इथे वाघोली वड याच नावानं ओळखला जाणारा बस थांबा देखील आहे. या वडाच्या पारंब्यावरतीच लोक आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती चिकटवलेल्याही दिसतात. ह्या वडाच्या पारंब्या हे अतिशय विस्तीर्ण अशा प्रकारच्या आहेत. तेव्हा कवठेमहांकाळ तालुक्यातलं हे जे ठिकाण आहे त्या वाघोली वड असा इथे बसस्टॉप देखील आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे हे वडाचं झाड आहे, बघू शकता की हे अतिशय विस्तीर्ण आणि उंच अशा प्रकारचं वाघोली वडाचा हा जो परिसर आहे, हा या पुऱ्या माळरानाच्या परिसरामध्ये एक रमणीय आणि प्रेक्षणीय अशा प्रकारचं वाघोली वड नावाचं हे ठिकाण आहे. सर्व बाजूनी या माळरानावरती पवनचक्क्यांचं जाळं आहे. आणि वाघोली वड ह्या बसस्टॉपच्या बरोबर समोरच्या बाजूला हे वाघोली वड म्हणजे अतिशय विस्तीर्ण अशा प्रकारचा वड आहे. आणि खाली स्थानिक ग्रामस्थांनी बैठक व्यवस्था केलेली आहे. विस्तीर्ण पारंब्या आहेत. येता जाणाऱ्या प्रवाशासाठी हे एक थांबून बघण्यासारखं चांगलं ठिकाण आहे.